पुढच्या बातमीकडे आपण बघतोय। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता कारवाईला कमालीचा वेग आलेला आहे। सीबीआय कडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं, तर 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 भौतिक पुरावे देखील सादर करण्यात आलेले आहेत। सर्व 13 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तर महाराष्ट्र, राजस्थान, दिल्लीसह विविध राज्यातील 92 ठिकाणी छापेमारी करत कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याच्या अंतर्गत आरोप आहे। तपासासाठी 72 अधिकारी आणि 8 सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांची विशेष पथकं नियुक्त करण्यात आलेली आहे। या तपासाच्या दरम्यान डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले। प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत आणि लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी उघड झाल्याचा सीबीआयनं आता तपासाअंती दावा केला आहे। अटकेतील आरोपींमध्ये एनटीएचे रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे 3 तज्ज्ञांचा समावेश आहे। प्रश्नपत्रिका पुरवणारे दलाल आणि 2 कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींना देखील अटक करण्यात आलेली आहे। आरोपींची अनेक बँक खाती, लॉकर आणि डीमॅट खाते गोठवून आर्थिक व्यवहारांचा तपास देखील आता केला जातो आहे। तर या नीट प्रकरणासंदर्भात 13 जणांच्या विरोधामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। याचा अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 3 मे रोजी नीटचा पेपर फुटला, 12 मे रोजी सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आला। महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह विविध राज्यातील 92 ठिकाणी सीबीआयनं छापेमारी केली। या संपूर्ण तपासादरम्यान डिजिटल उपकरणं, कागदपत्र आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले। प्रश्नपत्रिका फुटीचा स्रोत, लाभार्थी विद्यार्थ्यांपर्यंतची संपूर्ण साखळी तपास यंत्रणांनी उघड केली। या प्रकरणातील पहिली अटक करण्यात आली 13 मे रोजी। आरोपींमध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांचे 3 तज्ज्ञ आढळले। प्रश्नपत्रिका पुरवणारे दलाल, 2 कोचिंग संस्थांशी संबंधित व्यक्तींनाही अटक करण्यात आली। डिजिटल फॉरेन्सिक, हस्ताक्षर आणि शैक्षणिक तज्ज्ञांच्या अहवालातून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका प्रसारित झाल्याचं स्पष्ट झालं। तर महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नीटच्या पुनर्परीक्षेचा पेपर देखील फुटल्याची शक्यता आहे। फिजिक्सचा पेपर फुटल्याचा गुजरातमधील विद्यार्थ्यांनी दावा केलेला आहे। शुभम ठक्कर या विद्यार्थ्यानं मुंबई सीबीआयकडे मेलच्या द्वारे या संदर्भातली तक्रार केल्यानं आता खळबळ उडालेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, नीटचा पुनर्परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा सुद्धा आता काही विद्यार्थ्यांनी केल्यानं खळबळ उडालेली आहे। अधिकचे नेमके अपडेट काय आहे? आपण जर बघितलं तर 40 पैकी 45 पैकी 40 प्रश्न जे आहेत ते फिजिक्सचे फुटल्याचा आरोप जो आहे तो शुभम ठक्कर या एका गुजरातच्या मुलांनी केलेला पाहायला मिळतोय। त्यांनी त्या संदर्भात मुंबई सीबीआयमध्ये मेलद्वारे गुन्हा देखील नोंद केलेला पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामध्ये जर बघितलं तर तो असंही म्हणतोय की फिजिक्स आणि त्याचबरोबर बायोलॉजीमध्ये देखील जवळपास 40 पैकी 16 जे प्रश्न होते ते आधीच लीक झालेल्या पेपरमधनं होते। खरं तर ही जी नीटची पुनर्परीक्षा आहे ती 21 जून रोजी पार पडलेली होती। 3 मेला परीक्षा झालेली होती, त्यामध्ये गोंधळ झाला म्हणून ही 21 तारखेची परीक्षा पुनर्परीक्षा म्हणून घेण्यात आली। मात्र या परीक्षेत देखील अशा पद्धतीचं पेपर लीक झाल्याची माहिती शुभम देतोय। त्यांनी त्या संदर्भात सीबीआयला तक्रार करताना काही कागदपत्र देखील हाती दिलेली आहेत। त्यांनी एक कोड आहे, पेपर कोड 80 SUSHRUT असं या कोड मध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीचे पेपर लीक जे आहे ते आढळून आले असं तो म्हणतो या सगळ्यामधनं। त्यामुळे आता याला किती तथ्य आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। शुभमनी तक्रार तर नोंदवलेली आहे, काही कागदपत्र देखील अजय महाराष्ट्राच्या हाती आहेत। मात्र हे सगळं होत असताना यात किती तथ्य आहे हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या विद्यार्थ्यानं सीबीआयकडे तक्रार केलेली आहे, त्यानं दावा केलेला आहे। त्याच्या तक्रारीची आता सीबीआयनं कशा पद्धतीनं दखल घेतली आणि कारवाई कशा पद्धतीनं सुरू करण्यात आलेली आहे?
नक्कीच CBI कडनं याची दखल घेतलेली आहे, कारण ऑलरेडी आपण बघतोय की आधी देखील ज्या काही घटना घडल्या त्याच्यामध्ये 13 आरोपी ऑलरेडी अटकेत आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर 3 लोक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते 3 तज्ज्ञ आहेत, ज्यामध्ये जीवशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे. हे तिन्ही जे तज्ज्ञ आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. ही सगळी पूर्ण जर आपण बघितली तर चेन आहे. यामध्ये कोचिंग क्लासेसचा देखील महत्त्वाची भूमिका पेपर फुटीमध्ये कोचिंग क्लासेसनी निभावल्याचा आरोप देखील कोचिंग क्लासेसवर होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्याची लिंक पुन्हा 21 तारखेपर्यंत कुठे पोहोचते का असा तपास जो आहे तो CBI अधिकारी करतायत सध्या. शुभम. अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. नाशिक शहरामध्ये आता 11